माझा मामा जेव्हा कधी गावाला जात होता तो त्याची कार दारातच ठेवायचा आणि मित्राच्या कारमध्ये जायचा. पण मामा गावाला गेला की मामाची कार रात्री खूपच डान्स करत होती. मला चांगलं समजलं होतं की ती कार मामा गावाला गेला की नाचते. मला तर वाटत होतं की ही कार जादूची तर नाही ना, म्हणून मी त्या कारमध्ये काय आहे बघायचं ठरवलं. मला भीती वाटत होती, पण मी मनाशी पक्का निर्धार केला आणि हळूच त्या कार जवळ जाऊन मागच्या काचेतून आतमध्ये डोकावून पाहिलं. तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या आयुष्यात सुद्धा मी असलं दृश्य पाहिलं नव्हतं. कारमध्ये तर माझे आई वडील ऊसतोड कामगार आहेत. घरची परिस्थिती खूपच गरिबीची आहे. माझे आई वडील आणि मी सर्वजण फक्त एकाच रूम मध्ये राहत होतो. घराच्या वर तर पत्रे सुद्धा नव्हते. माझ्या वडिलांनी उन्हाळ्यातच वाळलेले गवत छतावर टाकले होते. दिवाळीचा सण जवळ आला होता, पण आता माझ्या आई वडिलांना ऊस तोडण्यासाठी जावे लागणार होते. म्हणून त्यांनी मला माझ्या मामाच्या गावी पाठवले. तिकडेच माझे 10वीचे ऍडमिशन सुद्धा घेतले. मामा म्हणाला की अमोल, तू आता एवढा वर्ष इथेच राहा आणि 10वीचे शिक्षण आमच्याकडेच पूर्ण कर. घरी तर कोणीच नव्हतं, म्हणून मी सुद्धा मामाला हो म्हणालो. पण जेव्हा मी माझ्या मामीचा चेहरा पाहिला, ती तर खूप नाराज दिसत होती. बहुतेक तिला मी मामाजवळ राहिलेलं आवडत नव्हतं. माझ्या मामाला एक तरुण मुलगी होती. ती माझ्यापेक्षा वयाने 4 वर्षांनी मोठी होती. मामाची मुलगी रेणू सध्या BSc ला शिकत होती. तशी माझ्या मामाची मुलगी दिसायला खूप सुंदर होती, पण तिला तिच्या सौंदर्याचा खूप गर्व असायचा, म्हणून मी तिला जास्त भावच देत नव्हतो. नाहीतरी ती माझ्यापेक्षा वयाने खूपच मोठी होती. जेव्हा लहानपणी माझ्या मामाची मुलगी आमच्या गावाला यायची, मी तर तिची खूप मस्करी करायचो. रेणू आंघोळीसाठी गेली की मी तर तिची चड्डी लपवून ठेवत होतो. तास 2 तास तिला तर चड्डी सापडतच नव्हती. ती तशीच संपूर्ण घरात फिरायची. मग माझी आई तिला खूप नाव ठेवायची, तिला चिडवायची. हे पाहून मला खूप मज्जा येत होती. पण जेव्हापासून तिला समजू लागलं तेव्हापासून ती तर आमच्या घरी येतच नव्हती आणि आता मला तिच्या घरी वर्षभर राहायचं होतं. रेणू तर मला बघूनच लाजून दुसऱ्या रूममध्ये पळत होती. मग मी तिच्या जवळ गेलो. म्हणालो की असं किती दिवस माझ्यापासून दूर पळशील? मी येथेच वर्षभर राहणार आहे. हे ऐकून तिने तर डोक्यावर हातच मारून घेतला. मला माहित होतं की रेणू आता तिची चड्डी खूप सांभाळून ठेवणार आहे. माझ्या मामाचं घर खूप मोठं होतं. मामा कॉलेजवर प्राध्यापक म्हणून नोकरी करत होता. त्याला खूप चांगला पगार येत होता. त्यामुळे मामी तर जे पाहिजे ते खरेदी करत होती. माझा मामा मामीला म्हणेल ती गोष्ट आणून देत होता आणि त्याच्या मुलीचेही तेवढेच लाड चालू होते. पण मी माझ्या मामाला काहीच मागत नव्हतो. माझ्या आईने सांगितलं होतं की तिथं गेल्यावर तू मामाला त्रास देऊ नकोस. प्रत्येक रविवारी माझा मामा त्याच्या मित्राबरोबर फिरायला जायचा. रविवारी सकाळी गेल्यानंतर तो सोमवारी सकाळीच घरी यायचा. असंच एके दिवशी रविवारी मामा फिरायला गेला. जवळजवळ रविवारची रात्र झाली होती. मला तर मामा नसल्यामुळे खूप बोर वाटत होतं. रेणू तर नुसती TV आणि मोबाईल बघायची आणि उरलेल्या वेळात अभ्यास करायची. मामीच्या जवळ मी गेलो की मामी मला तिच्या जवळ थांबू देत नव्हती. त्यामुळे मला नाईलाजाने करमत नसल्यामुळे अभ्यास करत बसावा लागत होतं. रविवारच्या दिवसभर बोर होत असल्यामुळे मी दुपारी झोप घेत होतो आणि रात्री त्यामुळे मला झोपच येत नसायची. रात्रीच्या 1 वाजल्या होत्या. मला खूप लघुशंका लागली, म्हणून मी माझ्या रूमच्या बाहेर आलो. बाथरूम मध्ये जाऊन परत येताना बाहेर उभा असलेली मामाची कार मला हलताना दिसली. मग मी तसेच काही पावले पुढे चालत गेलो आणि गॅलरीत येऊन मामाच्या कारकडे एकटक लक्ष देऊ लागलो. मामाची कार तर एकदम डान्स केल्यासारखी हालत होती. हे पाहून तर मी खूप घाबरलो आणि पळतच माझ्या रूममध्ये जाऊन दार लावून घेतले. कार हलताना पाहून मला खूप भीती वाटली होती. बहुतेक त्यात भूत तर नसेल ना, असं मला वाटत होतं. मामा तर मित्रांबरोबर बाहेर गावी फिरायला गेला होता आणि कार सुद्धा सगळीकडून बंद होती. मग ती हालत कशी काय होती हाच विचार मी रात्रभर करत बसलो होतो. लवकरच पहाटे उठून मी मामीच्या रूमकडे गेलो. मामीचं रूमचं दार खूप वेळा वाजवलं. मामीने दरवाजा उघडलाच नाही. मग मी रेणूच्या रूमकडे जाऊन तिचा दरवाजा वाजवला, पण तिने सुद्धा दरवाजा उघडला नाही. मी परत माझ्या रूममध्ये येऊन निवांत झोपलो. रात्रभर जाग असल्यामुळे मला चांगली गाढ झोप लागली
आणि मी दुपारी 12 वाजता झोपेतून उठलो. मामीने माझ्या तोंडावर पाणी टाकून मला उठवले. मला म्हणाली की अमोल, अरे वेडा झाला आहेस की काय? शाळेत जायचं आहे की नाही तुला? दुपारची शाळा सुटायची वेळ झाली आहे आणि तू अजून झोपला आहेस. मामी असं बोलताच मी धडपडून उठलो आणि लवकर आंघोळ केली व सर्व आवरून शाळेत गेलो. पण शाळेत गेल्यावर सुद्धा माझ्या लक्षात येत होतं की ती कार कशामुळे हालत असावा. बहुतेक त्यात काही भूत तर नसेल ना? तो विचार माझ्या डोक्यातून जातच नव्हता. म्हणून याबद्दल मी माझ्या शाळेतल्या मित्रांबरोबर चर्चा केली. माझ्या शाळेतील सर्व मित्र मी बोललेलं खूप लक्षपूर्वक ऐकत होते. सर्वांना घाम फुटला होता. पण त्यात एक धन्या नावाचा मित्र होता. तो म्हणाला की भूत फित तसलं काही नसतं. मला माहित आहे, माझे आजोबा रात्रीचं शेतात दारे धरण्यासाठी जात होते. ते मला देखील त्यांच्या बरोबर घेऊन जायचे. मी तर अजून कधीच भूत बघितलं नाही. मग धन्या मला म्हणाला की अरे अमोल, जर तुला आता ती कार हलताना दिसली ना, तू हळूच जाऊन आतमध्ये बघ, बहुतेक चोर असतील. धन्या असं बोलल्यानंतर माझी भीती कमी झाली. धन्याच्या बोलल्यामुळे मला चांगलेच मानसिक बळ मिळाले होते, कारण तो कधीच खोटं बोलत नव्हता. तसा तो टुकार होता, पण शब्दाला पक्का असायचा. घरी आल्यानंतर मी मामाला सुद्धा याबद्दल काहीच बोललो नाही. मी मामाला फक्त म्हणालो की मामा, तुम्ही तुमची गाडी घेऊन फिरायला का जात नाहीत? त्यावर मामा म्हणाला की माझ्या मित्राची यापेक्षा चांगली गाडी असते. आम्ही सर्वजण त्याच गाडीत फिरायला जातो, म्हणून ही गाडी मी घेऊन जात नाही. मग असेच 5 दिवस निघून गेले. परत रविवारचा दिवस आला. मामा सकाळीच 8च्या सुमारास त्याच्या मित्राबरोबर फिरण्यासाठी बाहेरगावी निघून गेला. दिवसभर अभ्यास आणि टीव्ही पाहून मी थकून गेलो. मी तर आता रात्र होण्याची वाटच पाहत होतो. मला बघायचं होतं की मामाची कार आता या रविवारी पण डान्स करेल का. मला तर मामाची कार जादूची असल्यासारखी वाटत होती. मग रात्रीच्या 12 वाजून गेल्या. मी खिडकी उघडून ठेवून मामाच्या कारकडेच लक्ष देत होतो, पण कार काही डान्स करत नव्हती. म्हणून मी कंटाळून खिडकी बंद करून झोपी गेलो. पण अचानक 3 वाजता मला जाग आली. मी हळूच दरवाजा उघडला व पाहिले तर मामाची कार खूप जोरजोरात डान्स करत होती. दर वेळेपेक्षा या वेळेला मामाची कार खूपच डान्स करत होती. मग मी रूमच्या बाहेर येऊन हळूहळू खालच्या मजल्यात आलो आणि दार उघडून कारच्या दिशेने जाऊ लागलो. पण तेवढ्यात बाहेर एक कुत्रा होता. तो माझ्याकडे पाहून खूप मोठमोठ्याने भुंकू लागला. त्यामुळे मला भीती वाटली आणि मी परत आतमध्ये गेलो. कार तर तशीच डान्स करत होती. मग मी रेणूच्या रूमकडे गेलो. दार वाजवण्यासाठी थाप मारली तर दार उघडेच होते. आतमध्ये गेलो तर रेणू घरात नव्हती. मी संपूर्ण घरात तिची शोधाशोध केली, पण रेणू मला कुठेच सापडली नाही. कार तर बाहेर जोरजोरात नाचत होती. मला ते रेणूला दाखवायचं होतं, कारण मी मामीला उठवू शकत नव्हतो. मामीला झोपेतून उठवलं असतं तर तिला खूप राग आला असता. मी कंटाळून माझ्या रूममध्ये गेलो आणि रूम बंद करून घेतली. मला तर कळत नव्हतं की काय करावा. मी एकटाच असल्यामुळे मला त्या कारबद्दल काही समजत नव्हतं. आता मला त्या कारबद्दल माहिती करून घ्यायची होती. मला जाणून घ्यायचं होतं की नेमकं त्या कारचं रहस्य काय आहे. ती कशी काय नाचू शकते? ती जादूची तर नाही ना? मग मी दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यानंतर धन्याला म्हणालो की आज तर कार रात्री खूप नाचत होती. धन्या म्हणाला की मग तू जाऊन पाहिलं का नाही तिथे? मी त्याला म्हणालो की नाही, मला भीती वाटली म्हणून मी परत घरात पळून आलो. धन्या मला म्हणाला की तू वेडा आहेस का? तू दररोज 10 बैठका आणि 10 जोर काढत जा, म्हणजे ताकदवर होशील. धन्याने मला त्याच्या हातातली कसली तरी एक दोरी माझ्या हातात बांधली आणि म्हणाला की ही दोरी मी तुझ्या हातात बांधली आहे. आता तुला भूताला भिण्याची गरज नाही, कारण या दोरीला भूत भीते. धन्याने ती दोरी माझ्या हातात घातली तेव्हा मला खूप बळ आल्यासारखं वाटत होतं. आता मी फक्त पुढचा रविवार येण्याची वाट बघत होतो. आता मी मनाशी पक्का निर्धार केला होता की मी त्या कार मधलं भूत तेथे जाऊनच बघणार आणि त्याला माझ्या मामाच्या कारमधून पळून लावणार आणि त्यानंतर मी हे सर्व माझ्या मामाला सांगणार. मग माझा मामा मला किती शाब्बासकी देईल. मग रविवारचा दिवस आला. मामा तर पहाटेच गावाला गेला होता. संपूर्ण दिवस असा तसा निघून गेला. मी तर दिवसभर मामाच्या बाहेर उभा असलेल्या कारकडेच लक्ष देत होतो, पण ती कार दिवसा डान्स करत नव्हती. मामी आणि मी व रेणू आम्ही सर्वांनी रात्रीचे जेवण केले. मग मी झोपण्यासाठी माझ्या रूममध्ये निघून गेलो. पण आज रात्रभर मला झोपच येणार नव्हती, कारण माझ्या डोक्यात एकच विचार चालला होता, ती नाचणारी कार त्यामध्ये काय आहे हे मला बघायचं होतं.
मी तर जिद्दीला पेटून उठलो होतो. रात्रीच्या 12 वाजले, 1 वाजली. हळूहळू मामाची कार हालू लागली होती. 5 मिनिटानंतर कार तर जोरजोरात डान्स करू लागली. जवळजवळ आता 15 मिनिटं झालं होतं. कार खूपच जोरात डान्स करत होती. मग मी माझ्या रूममधून बाहेर आलो. बाहेर दारात आलो. मी हळूहळू एक एक पाऊल टाकून कारच्या दिशेने जाऊ लागलो होतो. मी जसा जवळ जाईल तसं कार तर खूपच नाचत होती. समोरून जाण्यापेक्षा मी कारच्या पाठीमागून हळूच गेलो आणि कारमध्ये डोकावून पाहिले. माझा जीव मुठीत धरून मी हे काम करत होतो. माझ्या छातीची धडधड खूप वाढली होती. कारमध्ये काय दिसेल याचा मला अंदाजा नव्हता. मग मी दोन्ही पाय वर केले आणि पायाच्या पंजावर उभा राहून आतमध्ये डोकावून पाहिले. तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी तर खूपच विचित्र दृश्य पाहिलं होतं. माझ्या मनात सुद्धा कधी असं आलं नव्हतं. मी तर असा विचार सुद्धा कधी केला नव्हता. आमच्या शेजारचे अंकल आणि माझी मामी दोघांच्या अंगावर काहीच नव्हते आणि ते आतमध्ये काहीतरी करत होते आणि त्यामुळे कार खूप हालत होती. माझ्या मित्रांनो, खूप विचित्र दृश्य होतं ते. मी तर माझ्या तोंडावर हातच ठेवला. बापरे, हे असलं काय आहे? मित्रांनो, जेव्हा मी हे दृश्य पाहिलं तेव्हा तर मी चड्डीत सुसू केली होती, कारण माझ्या आयुष्यात मी असलं दृश्य पहिल्यांदाच पाहिलं होतं. कारमध्ये माझी मामी आणि शेजारचे अंकल एकमेकांच्या वर खूप उड्या मारत होते आणि कार त्यामुळे डान्स करत होती. आता मला समजलं होतं की भूतफीत काही नसते. आतमध्ये तर माझी मामी आणि शेजारचे अंकल काहीतरी खेळत होते, म्हणूनच कार उड्या मारत होती. ते दिवसा का खेळत नव्हते कारमध्ये येऊन? असे विचार माझ्या मनात येत होते. मग मी तेथून पळतच माझ्या रूममध्ये गेलो आणि 1 ग्लास पाणी पिलो. हे पाहून तर माझं नरडं कोरडं पडलं होतं. रात्रभर तेच दृश्य माझ्या मनात फिरत होतं. मी राहून राहून रात्री उठून त्या कारकडे गच्चीवरून बघायचो. ती कार माझी मामी रात्रभर झालं हलवत होती. मला कळत नव्हतं की ते अंकल आणि माझी मामी रात्रभर ती कार का नाचवत आहेत. मी रेणूच्या रूमकडे गेलो तेव्हा रेणू झोपलेली होती. मी तिला खूप आवाज दिला, पण ती झोपेतून उठलीच नाही. अशीच सकाळ झाली. मामा गावावरून परत आला. मामा आला की लगेच मी त्याला ओढतच माझ्या रूममध्ये आणले आणि मामाला सांगितलं की मामा, तू नसल्यावर तुझी कार खूप नाचते आणि रात्री घडलेलं सर्व काही मामाला सांगितलं. हे ऐकून माझ्या मामाला खूपच राग आला होता. मला कळत नव्हतं की मामाला कशामुळे एवढा राग आला आहे. मामा तत्काळ किचनमध्ये गेला आणि मामीला खूप बदलू लागला. मामीच्या तर त्याने 10-12 कानाखाली दिल्या होत्या. मग मामा शेजारच्या अंकलकडे गेला. ते अंकल तर मामाच्या घरातला धिंगाणा ऐकून केव्हाच फरार झाले होते. त्यानंतर माझ्या मामाने पोलिसांना फोन केला. त्यानंतर मामी तर मामाचे पाय धरून माफी मागत होती, पण मामा तिला लाथाने ढकलून देत होता. मला मामीची खूप माया येत होती, पण मी आता या भांडणामध्ये काहीच करू शकत नव्हतो, कारण मामा खूपच रागीट होता. म्हणून मी फक्त आता त्यांच्या दोघांकडे पाहत होतो. रेणू तर झोपेतून अजून उठली नव्हती. पोलीस आल्यानंतर त्या दोघांचे भांडण शांत झालं. माझा मामा रेणूला झोपेतून उठवण्यासाठी गेला होता, पण रेणू उठत नव्हती. मामाला काहीतरी विचित्र शंका आली. मामाने रेणूच्या चेहऱ्यावर गार पाणी टाकले, तरी देखील रेणू झोपेतून उठत नव्हती. मग मामाने घाबरून लवकरच जवळच्या डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर आल्यानंतर त्यांनी रेणूची तपासणी केली. तेव्हा तपासणीमध्ये असे आढळले की रेणूला कोणीतरी झोपेच्या जास्त प्रमाणात गोळ्या दिल्या आहेत. मग मामाला माझ्या मामीवर शंका आली. त्याने पोलिसांसमोर अजून मामीला चांगलेच मारले. पोलिसांनी सुद्धा मामीची कसून चौकशी केली. तेव्हा मामी थरथर कापू लागली आणि म्हणाली की मला माफ करा, मीच रेणूला झोपेच्या गोळ्या दिल्या आहेत, कारण ती शांत झोपावे व तिच्यामुळे आम्हाला कसलाच अडथळा होऊ नये म्हणून. आमच्या शेजारी एक संजू नावाचा युवक राहत आहे. त्याच्याबरोबर माझे प्रेम प्रकरण आहे. माझा नवरा गावाला गेला की मी माझ्या नवऱ्याच्या कारमध्येच रात्री त्याला भेटायला जात होते, कारण कारमध्ये आम्हाला कसलाच अडथळा होत नव्हता. हे असं मामीच्या तोंडातून ऐकल्यानंतर माझ्या मामाला तर अजूनच जास्तच राग आला होता. मामा आणि मामीचा हा वैयक्तिक प्रॉब्लेम होता, म्हणून पोलीस यात काहीच बोलले नाहीत. पण मामाने रेणूला झोपेच्या गोळ्या दिल्याबद्दल आणि रेणूच्या जीवाला धोका झाल्याबद्दल मामीवर पोलीस केस केली आणि काही दिवसांनी मामीला सोडचिठ्ठी देऊन टाकली. मामा म्हणत होता की मामीची वागणूक चांगली नाही, आपण दुसरी मामी आणू.
मला सुद्धा आता माझी मामी आवडत नव्हती. मी सुद्धा मामाला म्हणालो की मामा आपल्याला चांगली मामी आणा, जी असलं वाईट काम कधीच करणार नाही. मित्रांनो, वाईट कामाचं फळ सुद्धा नेहमी वाईटच मिळत असते. आपण जे झाड लावू तसेच फळ आपल्याला मिळते. माझ्यामुळे मामाला त्याची धोकेबाज बायको काय करत होती हे समजले होते. माझा मामा माझ्यामुळे खूप मोठ्या संकटातून वाचला होता. अशा वाईट लोकांपासून नेहमी सावध राहिले पाहिजे. कधी काय होईल सांगता येत नाही. असे लोक कधीच जवळ ठेवू नयेत. अशा खराब लोकांचा त्याग केलेलाच बरा असतो. जेव्हा मी माझ्या शाळेत गेलो तेव्हा धन्याला मी डान्सिंग कारचं सर्व रहस्य सांगून टाकलं. धन्या तर हे ऐकून खूप मोठमोठ्याने हसत होता. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.